नमस्कार, मी आकाश भडसावळे. मी नथुराम गोडसे बोलतोय. या नाटकात एक भूमिका साकारतोय. खरं तर हे नाटक जेव्हा 4 वर्षांपूर्वी लॉकडाऊनच्या थोडंसं आधी करायचं ठरलं होतं, 2000 मला वाटतं 17-18 साल असेल, तेव्हापासून मी या नाटकाच्या प्रोसेसमध्ये आहे. कारण तेव्हा माझं एका भूमिकेसाठी सिलेक्शन झालेलं होतं आणि पुन्हा जेव्हा हे करायचं ठरलं तेव्हा नथुरामचा शोध सुरू होता आणि सुदैवानं तो आत्ता नथुरामचा शोध धुरत काकांचा पूर्ण झाला, विवेक काकांचा तो शोध पूर्ण झाला आणि आत्ता मला पुन्हा एकरांनी विचारलं की तू हे कॅरेक्टर करशील का. आता सध्या माझं सागरा प्राण तळमळला नाटक सुरू होतं, त्यामुळे मी त्यांना म्हटलं की मला बहुतेक जमेल असं वाटत नाही, कारण तिथली माझी पहिली कमिटमेंट आहे. परंतु धुरत काकांनी विश्वास दिला की आपण त्या मंडळींशी बोलू आणि तिथे सगळे ऍडजस्टमेंट्स करू आणि हे एक फॅमिली आहे माझी असं मी समजतो आणि म्हणून मी या नाटकामध्ये विवेक काकांच्यामुळे आणि धुरत काकांच्यामुळे आलो. खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका, टिळक आगरकर मध्ये आगरकरांची भूमिका, अशा काही ऐतिहासिक भूमिका मी केलेल्या आहेत. परंतु आत्ता या नाटकातली भूमिका ही माझ्या विचारांच्या थोडीशी वेगळी अशी भूमिका आहे आणि मला असं वाटतं की भूमिका सुद्धा आव्हानात्मक आहे, कारण ज्या भूमिका या नाटकात लिहिल्या गेलेल्या आहेत त्या प्रत्येक भूमिका ऐतिहासिक संदर्भ असलेल्या आहेत आणि तो ऐतिहासिक संदर्भ असलेल्या भूमिका जेव्हा आपण करतो तेव्हा त्यामागचा अभ्यास आणि एखाद्या मोठ्या व्यक्तीची भूमिका करताना त्यामागचा केलेला अभ्यास ती भूमिका आपल्याला परिपूर्ण करायला मदत करते. आणि मला असं वाटतं की सावरकर ही माझी खरी ओळख आतापर्यंत होती, ती मी नंतर वासूची सासू नाटक करून थोडीशी पुसायचा प्रयत्न केला, कारण कलाकार म्हणून आपल्याला नवीन काहीतरी हवं असतं आणि मला ऐतिहासिक भूमिकेत म्हणा किंवा कुठल्याही संगीत नाटकांच्या गंभीर भूमिकेत म्हणा किंवा विरोधी भूमिकेत म्हणा अडकून पडायचं नव्हतं आणि म्हणून मी वासूची सासू हे नाटक केलं. परंतु आत्ता ह्या नाटकासाठी पुन्हा एकदा मला विचारल्यानंतर मी थोडा विचार केला की आपण करावं का पुन्हा एकदा ऐतिहासिक नाटक, कारण आता सागराही सुरू आहे त्याच धाटणीचं. परंतु नंतर म्हणलं की नाही, ही भूमिका मला आव्हानात्मक आहे आणि आतापर्यंत मी केलेल्या भूमिका त्याचा बाज त्यापेक्षा थोडीशी वेगळी आणि विचारांनी वेगळी भूमिका आहे, त्यामुळे ती आपल्याला करायला जमते का याचा आपण मुळात शोध घ्यावा आणि म्हणून मी हे नाटक पुन्हा एकदा स्वीकारलं. नाटकाचे यापूर्वी 816 प्रयोग झाले होते. 817वा प्रयोग आम्ही आपल्या समोर नव्यानं घेऊन येतोय, त्यामुळे दडपण आहेच. कारण जसे इतर मंडळी म्हणाले की जुन्या मंडळींनी खूप मोठं काम या नाटकात करून ठेवलेलं आहे, अभिनयाने उत्तम हे नाटक फुलवलेलं आहे आणि तेच नाटक पुन्हा एकदा आमच्याकडून तेवढ्या पद्धतीनं सादर होईल का हे दडपण आमच्यावरती आहे. परंतु तशीच कॉपी करावी असं आमच्यावरती कुठले दडपण नसल्यामुळे मला असं वाटतं एक वेगळं आणि वेगळ्या पद्धतीचा धागा असलेलं आम्हाला काहीतरी नवीन भूमिकेमध्ये करता येऊ शकेल आणि म्हणून हे नाटक आत्ता या घडीला फार महत्वाचं आहे. आणि पुन्हा एकदा की नाटक मध्ये काही वर्ष बंद होतं, पुन्हा नव्याने जेव्हा आपण आणतो तेव्हा ते नाटक एखाद्या वेगळ्या संस्थेनं केलेलं असतं, वेगळी छाप त्याच्यावरती पडलेली असते, परंतु त्याच संस्थेनं आम्हाला नव्या पुनरुज्जीवित नाटकासाठी म्हणून विचारलं आणि त्यामुळे त्याच संस्थेचा एक आम्हाला भाग व्हायला मिळतंय, ज्याने आतापर्यंत 50हून अधिक नाटकं दिलेली आहेत रंगभूमीला. तर ही फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक भूमिका वेगळ्या पद्धतीने करत असते, त्याच्यावर त्या व्यक्तीचा स्वतःचा बाज असतो आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांनीही जुनं नथुराम नवीन नथुराम अशी तुलना कुठेही न करता किंवा कंपॅरिझन न करता एक नवीन नाटक आणि नवीन नाट्यानुभव म्हणून हे नाटक बघायला यावं. कारण अर्थात प्रेक्षक बदललाय, प्रेक्षकांची चव बदलली आहे, रंगभूमी बदललेली आहे आणि कलाकारांची काम करण्याची अभिनयाची पद्धतही बदललेली आहे. त्यामुळे नवीन पद्धतीत नवीन धाटणीत हे नाटक बघा आणि अवश्य नाटकाला प्रतिसाद द्या.